पावसानं पाठ फिरवल्यामुळे ब्रह्मपुरी परिसरातील धान पिकं आणि रोपं करपण्याच्या मार्गावर आहेत. शेतीला पाणी मिळावं आणि प्रलंबित मोबदला मिळावा या प्रमुख मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वात सायगाटा इथं गोसीखुर्द उजवा कालवा विभाग कार्यालयावर शेकडो शेतकऱ्यांनी भव्य घेरा डालो आंदोलन केलं. गेल्या काही दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीत प्रशासनानं त्वरित कालव्याद्वारे पाणी सोडावं अशी आग्रही मागणी आंदोलकांनी केली. याशिवाय वाढीव मोबदल्याच्या नावाखाली प्रशासनानं शेतकऱ्यांची कागदपत्र गोळा करून आर्थिक फसवणूक केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. कॉम्रेड विनोद झोडगे पाटील यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनानंतर कार्यकारी अभियंत्यांनी सकारात्मकता दर्शवत 8 दिवसात पाणी सोडण्याचं आणि मोबदल्याबाबत नागपुरात बैठक लावण्याचं आश्वासन दिलं. निलेश बनकर, संदीप बगमारे यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले. 8 दिवसात मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून शासनाच्या भूमिकेकडे आता बळीराजाचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्र राज्य किसान सभा आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वामध्ये ज्या ब्रह्मपुरी विभागामध्ये जे काही शेतकरी आहेत, या शेतकऱ्यांना पाणी व्हावं, शेती वाचावं, देश सुजलम सुफलम व्हावं म्हणून गोसेखुर्दची निर्मिती झालेली आहे. आज गोसेखुर्दीचा उद्घाटन होऊन कितीतरी वर्ष झाले, पण कुठल्याही शेतकऱ्याला त्याचा योग्य पाणी मिळत नाही आहे. आणि म्हणून या गोसेखुर्द उजव्या कालव्याचं पाणी या भागातील शेतकऱ्यांना व्हावं. तर आज जवळपास शेतकऱ्यांनी आपले धान पीक शेतामध्ये टाकून 1 महिना झालेला आहे, पण पावसाने पूर्णतः दडी मारलेली आहे. शेत पिकं पूर्ण नष्ट होण्याच्या पातळीवर आहेत, पडे सुकायला लागलेले आहेत. आणि म्हणून या गोसेखुर्द धरणाचं पाणी नदीत सोडण्यापेक्षा या शेतकऱ्यांना देण्यासाठी, सोबतच ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शेत्या या गोसेखुर्द प्रकल्पासाठी देण्यात आलेल्या आहे त्याचा वाढीव मोबदला 2006 पासून जो बकाया आहे, तो बकाया वाढीव मोबदला तात्काळ देण्यात यावा, यासाठीचा आजचा हा घेराव आंदोलन आहे. यापूर्वी अनेकदा आंदोलन झाले, उपोषण झाले, मोर्चे झाले. वारंवार ते सांगतात की आम्ही देणार आहोत. खरं म्हणजे मागच्या 29 मेला आम्ही घेराव आंदोलन करणार होतो, पण यांनी सांगितलं की तुम्ही जरा 20 दिवस थांबा. 20 दिवसामध्ये सगळ्या लोकांची जो काही वाढीव मोबदला आहे त्या सर्वांना मिळणार आहे. आज जवळपास 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेली आहे. आपण अंतिम इशारा दिला होता, तरी पण मात्र सरकार आणि प्रशासन याकडे डोळेझाक करत आहे. म्हणून तो वाढीव परतावा देण्यात यावं आणि जो पाणी शेतकऱ्याचं हक्काचं पाणी तातडीनं सोडण्याच्या मागणीसाठी खरं तर आजचं आंदोलन आहे. मी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा या जिल्ह्याचा सहसचिव आणि महाराष्ट्र किसान सभेचा जिल्ह्याचा सचिव म्हणून आज या शेतकऱ्यांना घेऊन आम्ही या गोसेखुर्द कार्यालय सायगाटा ब्रह्मपुरी या उजवा कालवा प्रकल्प कार्यालयावर धडक दिलेली आहे. आणि आता काही वेळातच आम्ही चर्चा करणार आहोत. या चर्चेच्या अनुषंगाने जर पाणी सुटलं नाही, वाढीव मोबदला तातडीने मिळालेला नाही, तर भविष्यातलं आंदोलन मात्र अत्यंत तीव्र केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत आहे. इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, किसान सभेचा, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा. अरे पाणी आमच्या हक्काचा, गोसेखुर्दचं पाणी मिळालंच पाहिजे, गोसेखुर्दचं पाणी मिळालंच पाहिजे, वाढीव मोबदला मिळालाच पाहिजे, गोसेखुर्द बाधित शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळालाच पाहिजे. अरे असं कसं देत नाही, असं कसं देत नाही. अरे पाणी आमच्या हक्काचा. जय जवान, जय किसान, जय जवान, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद.